नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका मुख्य सूत्रधार, आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराडचं नाव न घेता सुरेश धस यांचा आरोप. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी. माझ्या वडिलांची जशी हत्या झाली त्याप्रमाणेच आरोपींना शिक्षा व्हावी, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख यांची मागणी. तर आम्ही आजही दहशतीत, कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं, वैभवी देशमुख यांची मागणी. मनोज जरांगे उद्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार. जरांगे उद्या दुपारी 12 वाजता परभणीत जाणार. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू. अजित पवारांबद्दल अपशब्द काढाल तर याद राखा, धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रे यांना राजेश विटेकरांचा इशारा. मधुसूदन केंद्रे यांनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप. परभणीत आंबेडकर अनुयायांकडून तब्बल 14 दिवसांपासून लाक्षणिक धरणं आंदोलन. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई. विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवला लासलगाव मतदारसंघातील विंचूर इथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आगमन. विंचूर इथल्या माणिकराव कोकाटेंच्या सत्कार बॅनरवर छगन भुजबळांचा फोटो. नागपूर पालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू. सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांचाही पालकमंत्री पदावर दावा. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदेंना पूर्णपणे गाफील ठेवलं. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार होते, नंतर माघार घेतली. किरण सामंतांचा नाव न घेता राजन साळवींवर आरोप. तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल. पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी. धाराशिवच्या परंडा इथे धनंजय सावंत यांच्या घरासमोर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त. धमकी प्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार दाखल. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी गोळीबार प्रकरणी आणि आताच्या धमकीविषयी चौकशी करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे सध्या साताऱ्यातील दरेगावात. शिंदेंचं नातवासोबत शेतात फेरफटका मारतानाचे क्षण. यावेळी शिंदेंनी नातवासोबत ट्रॅक्टरही चालवला. आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्तानं घेतलं यमाई मातेचं दर्शन. शिवतारेंच्या हस्ते यमाई देवीची आरती. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट. मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट देत पाहणी करत जाणून घेतल्या अडचणी. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडून बाळूमामा मंदिरात भेट देत दर्शन. बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याकडून शिंदेंचा सत्कार. कल्याण पश्चिममधील भाजप उपाध्यक्ष हेमंत परांजपे मारहाण प्रकरणात दोघांना अटक. संदीप महाले आणि सूरज भालेराव अशी आरोपींची नावं. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार. पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार. सुप्रीम कोर्टात सुनावणी न झाल्यास अटकेची टांगती तलवार. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद. लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांना वरच्या माळ्यावर जाण्यासाठी त्रास. रत्नागिरीच्या खेड शहरात गोवंश हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद. व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद. शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भजनी मंडळींना साहित्याचं वाटप. नागपूर आणि परिसरातील 345 सांस्कृतिक मंडळींना तबला, हार्मोनियम, टाळ आणि इतर भजनी साहित्याचं वाटप. कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर. राज्याचे तज्ज्ञ समिती करणार गळतीची पाहणी. गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद. घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आलिशान BMW कार. तर प्रेयसीसाठी आलिशान 2 BHK फ्लॅटची ही खरेदी. संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंडमधील कोल्हापुरी बंधारा कोरडा ठाक. रब्बी हंगाम संकटात. नदीपात्रात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपुलाच्या काही भागाचं नुकसान. उड्डाणपुलाचा काही भाग 6 इंच खाली आल्याची माहिती. पुलाचा भाग खाली आल्यानं एका बाजूची वाहतूक बंद. जालना जिल्ह्यात रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया संथ गतीनं सुरू. आतापर्यंत 17%च काम पूर्ण. स्वस्त धान्य बंद होण्याची भीती. लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर कोसळले. 1500 रुपयांपर्यंत कांद्याचे दर कोसळले. 15 दिवसात कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका. वाशिममध्ये नाफेडच्या केंद्रावर बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात अडचण. खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. नागपूरच्या तुमसर बाजार समितीत बिहारच्या हमालांची एंट्री. एका पोत्यासाठी 10 रुपये हमाली. स्थानिक हमालांची संख्या कमी. 60 ते 70 हमाल दाखल. परभणीत विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायतीकडून जनजागृतीचे धडे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन. नवी मुंबईत अवैध बांधकामांविरोधात नागरिकांचं आंदोलन. प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप. मंत्री गणेश नाईक यांच्याकडून आंदोलकांची भेट घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन. वर्धा शहरातील पाणी पुरवठा 3 ते 4 दिवसांपासून खंडित. जुना पाणी चौकात जलवाहिनीला गळती. जलवाहिनी दुरुस्त करून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनमधील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारत. इमारतीत साधू महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था. कुंभमेळ्यात 3000 आखाड्यांचं नियोजन सुरू. लातूरमध्ये स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांची 100वी जयंती साजरी. साहित्य संगीत अकादमीच्या वतीनं मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी. ठाण्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर GM वारके यांचं कार्यचरित्र प्रकाशित. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली जीनियस जेम ऑफ GM पुस्तकाचं प्रकाशन संपन्न. धाराशिव जिल्ह्यातील भूममधील अलमप्रभू देवस्थानच्या यात्रेला उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. रक्तदान शिबिर, कुस्त्यांची स्पर्धा आणि 3 दिवस महाप्रसाद असणार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथर्डीमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन. महिलांचा दिंडीत मोठ्या संख्येनं सहभाग. अहिल्यानगरच्या राहातामधून सांताक्लॉजची शोभा मिरवणूक. नाताळ सणाचा उत्साह. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांनिमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल. तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी. गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर नगरी गजबजली. दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी. सुट्ट्यांच्या काळात ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी. रामकुंड परिसरात मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक दाखल. राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पर्यटनाला पसंती. कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं वळली कोकणाकडे. 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात. साहसी खेळांना पसंती. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीला पसंती. जंगल सफारीत पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वलाचं दर्शन. सोलापूरच्या करमाळा शहरातील अनेक भागांमध्ये पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा. तक्रारीनंतरही पालिकेचं दुर्लक्षच होत असल्याचा नागरिकांचा आरोप. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी. कराडच्या पाटण कॉलनीतील पालिकेच्या जागेवरील पार्किंगचं आरक्षण बदलून बेघरांना घरं देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी केली होती मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे 70 कोटी रुपये थकीत. निधी न आल्यानं अनेक कामांची गती मंदावली. दिवाळीपूर्वी 50 कोटी रुपयांची मागणी. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज. हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रात गारपीट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. सांगलीच्या कसबे डिग्रसमध्ये स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
ठाण्याच्या शहापूर तालुक्यात शेतकरी भात खरेदीच्या प्रतीक्षेत आदिवासी विकास महामंडळानं लवकरात लवकर भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील 12 कारखान्यांमधून 8,68,817 टन ऊसाचं गाळप, 5,85,681 क्विंटल साखर उत्पादित. साखर आयुक्त कार्यालयाची माहिती. प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरात मोठी घसरण, गेल्या वर्षीच्या तुलनेत दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी घसरले. उत्पादन जास्त झाल्यानं दरात घट. नांदेडमध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हैराण, सततच्या वातावरण बदलाचा फटका. जळगावच्या 40 गावात बेसुमार वृक्षांची कत्तल, अवैध वृक्षतोडीवर वन विभागाकडून कारवाई नाही. अमरावती जिल्ह्यातील रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करून द्या, जिल्हा परिषद सीईओंसह जलसंधारण विभागांना आदेश. दक्षिण भारताचा अग्रगण्य फुटवेअर ब्रँड वॉकमेट आता जागतिक बाजारपेठेत पदार्पण करणार. वॉकमेटकडून क्रिकेटपटू संजू सॅमसनची नवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड, तर कंपनीकडून एर्गोनॉमिक टेक्नॉलॉजीवर आधारित नवं फुटवेअर लॉन्च. अजमेर शरीफ इथल्या हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाच्या 813वा उरूस उत्सवासाठी उद्धव ठाकरेंकडून चादर सुपूर्द, खादिम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे पाठवली चादर. लातूरमधील बाळूडोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी उत्तराखंडमधून अटकेत. आरोपी डॉक्टर प्रमोद भुगेला उत्तराखंडमधील एका आश्रमातून ताब्यात घेतलं. बांगलादेशी पती-पत्नीला पिंपरी चिंचवडमधून अटक, अवैधरित्या ओळख बनवून वास्तव्य केल्यानं अटकेची कारवाई. स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाची कामगिरी. माढ्याच्या पडसाळीच्या शेतकऱ्याचं 3 लाखांसाठी अपहरण करून जीवे मारण्याची धमकी, 8 जणांविरोधात कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींमध्ये 4 महिलांचाही समावेश. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांकडून अटक. एमडी ड्रग्जसह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. भिवंडी बाबगाव इथल्या निर्जन ठिकाणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुलगी बेपत्ता झाल्यानं पालकांनी दाखल केली होती तक्रार.